वजन कमी करायचंय, नाश्त्याला काहीतरी हलकं करायचंय, तर त्याच्यासाठी ना तुम्ही ही ज्वारीच्या पिठापासून बनवलेली ना लुसलुशीत अशी आंबोळी नक्की ट्राय करून बघा. बनवायला अगदी सोपी रेसिपी तुमच्याशी शेअर केलेली आहे. त्यासाठी व्हिडिओला अजिबात स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडलं तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार मंडळी, मी प्रियंका, तुम्हा सर्वांचं प्रियाज फूडीमध्ये मनापासून स्वागत. तर सगळ्यात पहिल्यांदा ना असा आकाराने थोडासा मोठा असा आपल्याला बाउल घ्यायचा आहे. याच्यामध्ये ना मी ते 1 कप इतकं ना ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. तर हे ज्वारीचं पीठ ना सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला व्यवस्थित असं चाळून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही कोणत्याही वाटीने हे प्रमाण घेऊ शकताय. आता याच्यामध्ये ना आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा घालायचं तो म्हणजे रवा. तर ज्वारीच्या पिठामध्ये ना तुम्ही तांदळाचाही वापर करू शकताय. थोडंसं तांदूळ असेल तर ह्या पिठाला अगदी मऊसूतपणा येईल. तर आता ह्याच्यामध्ये ना मी 2 चमचे इतके रवा घातलेला आहे, बारीक रवा, आणि त्यासोबतच ना 3 चमचे इतकं ना मी दही घातलेलं आहे. तर दही थोडंसं आंबट हलकं असावं या प्रमाणातच घाला, आणि ह्याला ना आपल्याला थोडंसं अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर तुमच्या माहितीसाठी सांगते, ज्वारीच्या पिठाला ना पीठ अगदी व्यवस्थित बनत नाही. म्हणजे तुम्ही जर त्याच्या आंबोळ्या बनवा किंवा कोणतीही रेसिपी बनवाल ना, तर त्याला बाइंडिंग असं येत नाही. त्याच्यासाठी ना तुम्ही थोडंसं तांदळाचं पीठ वापरलं तरी चालेल, पण मला इथे गरज नाही वाटली. तर आता इथे ना मी एक काकडी घेतलेली आहे. तर आकाराने छोटी किंवा मोठी तुम्ही घेऊ शकता. एकच काकडीचा वापर करा. आणि तुम्हाला माहिती आहे की आता उन्हाळा चालू आहे, खरं तर अजून संपलेला नाही आहे, पण काकडी आपल्या शरीरासाठी किती चांगली आहे. शिवाय काकडीमध्ये पाण्याचा अंश खूप असतो, त्यामुळे आपण आपल्या ना आहारामध्ये काकडीचा तर नक्कीच वापर करतो. आता ना काकडीची मी साल काढून घेतलेली, काकडीची दोन्ही टोकं काढून घ्यायची. जर तुम्हाला गावरान काकडी भेटली तर त्याची साल न काढता वापरली तरी चालेल. आता काकडीच्या ना आपल्याला 2 भागांमध्ये कट करून घ्यायचे, आणि जितके होतील ना तेवढे अगदी छोटे छोटे असे आपल्याला तुकडे करून घ्यायचे. जरी आपण ह्याला मिक्सरमधून फिरवत असलो ना तरी पण अगदी बारीक असे ह्याचे तुकडे करून घेऊयात. तर इथे बघा, एक काकडी घेतलेली, त्याचे सगळे अगदी बारीक असे तुकडे करून घेतलेले आहेत. आणि आता इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. याच्यामध्ये ना आपल्याला 2 वेळा फिरवून घ्यायचं. तर मी अगदी ना एक भांडं आता अगोदर फिरवून घेते, जेवढे बसेल ना अगदी तेवढंच आपल्याला टाकायचं, आणि अगदी बारीक करून घ्यायचं बरं का. पूर्ण असं बारीक झालं पाहिजे, काकडी थोडी पण राहिली नाही पाहिजे याच्यामध्ये, इथपर्यंत. आणि आता हे बघू शकता, हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे. आता हे आपण त्या पिठामध्ये एकत्र घालून घेऊयात. आता मी इथे ना दुसरं भांडं सुद्धा काकडीचं भरून घेतलेलं आहे. फक्त आता याच्यामध्ये ना मी इथे मिरची आणि अद्रक घालून घेते. तर इथे बघा, अर्धा इंच अद्रकचा तुकडा होता जो बारीक चिरून घेतलेला आहे. त्यासोबतच 1-2 मिरच्या होत्या. 1 ते 2 मिरच्या तुम्ही कमी अधिक तिखटानुसार वापरू शकता. आता ह्याला सुद्धा आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे. आता इथे बघा, हे सगळं मिश्रण आपण ह्याच्यामध्ये घातलं ना की सगळ्यात पहिल्यांदा ह्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची, चवीनुसार मीठ घालायचं. जर तुम्हाला आवडत असेल ना तर थोडंसं लिंबू पण इथे पिळू शकता, पण मी इथे लिंबाचा वापर नाही केलेला. आणि ह्याला परत एकदा आपल्याला इथे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर लक्षात घ्या, काकडीमध्ये पाण्याचा अंश असतो, त्यामुळे इथे पटकन पाणी वापरायची घाई करू नका. सुरुवातीला ह्याला ना अगोदर असंच या काकडीच्या मिश्रणामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय. आणि आता हे बघू शकताय की अजून ह्याच्यामध्ये ना पाण्याचा वापर कितपत करायचा. तर आता इथे ना मी 1 कप इतकं पाणी घेतलेलं आहे. थोडं थोडं करून ना आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी मिक्स करून घ्यायचं आहे. आता जसं की आपण तांदळाचे घावण करतो, तांदळाची आंबोळी करतो, तर त्याच्यासाठी आपण पीठ असं अगदी पातळ करतो. तर ह्या ज्वारीच्या पिठासाठी ना जास्तही पीठ पातळ करू नका, नाहीतर हे सोडायला येईल पण मात्र पॅनवरून ते काढता येणार नाही. त्याच्यासाठी हलकंसं आपल्याला ह्याचं घट्ट पीठ ठेवायचं आहे. मी सांगेन तुम्हाला पाण्याचा वापर मला किती करावा लागला. तर आता ना मी इथे 1 कप इतकं पाणी याच्यामध्ये घालून घेतलेलं, आणि मिश्रण अजूनही घट्ट आहे. लागेल इतकं पाण्याचा आपल्याला ह्याच्यामध्ये व्यवस्थित वापर करायचा. शिवाय याच्यामध्ये जर काही गुठळ्या होत असतील ना, त्यासोबतच आपल्याला गुठळ्या मोडत मोडत याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचंय. आणि याच्यावरती मला अंदाजे म्हणाल ना तर 1.5 कपला अगदी थोडंसं पाणी कमी लागलेलं आहे. किती पाण्याचा वापर पडेल लागेल ना ते तुम्ही पीठ कसं वापरता त्याच्यावरती डिपेंड आहे. आणि जास्तही पातळ पीठ करू नका. आता मी इथे तुम्हाला चमच्याने दाखवलंय, पण ना मी तुम्हाला एकदा पळीने सुद्धा दाखवते की मला ना ह्याची कन्सिस्टन्सी अगदी कशी ठेवायला लागलेली. हे बघू शकताय की आपल्याला हे पीठ अगदी सोडताही आलं पाहिजे, नाहीतर घट्ट पीठ झालं तर सोडता येणार नाही. पूर्ण पीठ पातळ केलं ना तर मात्र मग ते तव्याला चिकटून राहील, आणि मग त्याची आंबोळी तुम्हाला व्यवस्थित अशी बनवता येणार नाही. तरी जरी काय झालंच तर पुढे काय करायचं ते सुद्धा मी तुम्हाला अगदी व्यवस्थित सांगते. तर आता इथे बघा, मी असं एक पॅन गरम करायला ठेवलाय गॅसवरती. शक्यतो असा पॅन असेल तर त्याच्यामध्येच ही आंबोळी बनवा. जर पसरट असतो ना जो आपण डोशासाठी वापरतो तो पॅन इथे वापरू नका, नाहीतर ना मग त्याच्यावरती आंबोळी सोडली ना तर ते मिश्रण मग इकडे तिकडे पळतं, मग व्यवस्थित आपल्याला त्याला भाजता येत नाही, शिवाय त्याला उलटता पण येत नाही. तर आता पॅन गरम करायला ठेवलेलं आहे, याच्यावरती थोडंसं तेल लावून घ्यायचं. तेलाने व्यवस्थित तुम्ही ब्रशने किंवा असं कांद्याला जरी तेल लावून जर व्यवस्थित पसरून घेतलं तरी चालेल. आता जे मिश्रण आपण बनवून घेतलेलं ना ते तळापासून अगदी व्यवस्थित हलवून घ्यायचं. लक्षात घ्या, सोडताना प्रत्येक वेळेस मिश्रण तळापासून हलवून घ्यायचं. आता मी इथे एक छोटीशी वाटी वापरली, जेणेकरून ना हे मिश्रण अगदी व्यवस्थित सोडता येतं. कडेकडीने मिश्रण अगोदर सोडायचं आणि नंतर मिश्रण मग मध्ये सोडायचं.
अजिबात मध्ये पटकन सोडून मग कडेला सोडू नका, नाहीतर पटकन मधल्या बाजूला मिश्रण आहे ना एकदम भाजलं जातं आणि मग ते करपून जाईल. आता याच्यावरती झाकण ठेवायची आणि फक्त ना 1 ते 1.5 मिनिटाचीच आपल्याला इथे याची ना वाफ काढून घ्यायची. आता 1 ते 1.5 मिनिटं झालेत आणि तुम्ही बघू शकता मिश्रण अगदी व्यवस्थित झालेलं आहे. आणि ह्याला ना आपल्या ह्याच्या कडा अगदी व्यवस्थित अशा मोकळ्या करून घ्यायचे. कडा फक्त अगोदर व्यवस्थित अशा मोकळ्या करून घ्या आणि मग हे आपल्याला जे आंबोळी बनवून घेतलेली ती आपल्याला मग पलटवून घ्यायची. बऱ्याच वेळा काय होतं की मिश्रण आपण पातळ बनवलं ना तर मग ते व्यवस्थित पलटता येत नाही आंबोळी आणि मग ती आंबोळी तुटते. तर त्याच्यासाठी ना जर तुम्हाला असं वाटलंच की तुमची आंबोळी तुटते तर तुम्ही ना इथे थोडंसं आणखी ना ज्वारीचं पीठ घालू शकताय किंवा गरज पडलीच तर थोडंसं तांदळाचं पीठ तुम्ही ह्याच्यामध्ये वापरू शकता, जेणेकरून तुमची आंबोळी अगदी व्यवस्थित बनेल. आणि जास्तही भाजायची नाही बरं का. ज्यावेळेस तुम्हाला परतायची असेल ना त्यावेळेस गॅसची फ्लेम पूर्ण कमी करा आणि मग भाजून घ्या. फुल गॅसवरती जर तुम्ही ह्याला भाजलीत ना तर ती पटकन करपेल आणि लो गॅसवरती जर भाजली ना तर ती तव्यावरून तुमची पटकन निघणारच नाही. त्यासाठी ना लो टू हाय फ्लेमवरती हिला भाजून घ्यायची आणि उलटायच्या वेळेस गॅस कमी करायचा आणि मगच ही काढायची. परत दुसरं सुद्धा बॅटर मी तुम्हाला दाखवते. परत तव्याला तेल लावायचं, साईडने सगळं बॅटर व्यवस्थित सोडून घ्यायचं आणि नंतर मग हे बॅटर आपल्याला मधोमध सोडायचे आणि ह्याला सुद्धा ना अगदी व्यवस्थित असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. परत ह्याच्यावरती आपल्याला आता झाकण ठेवायचं आणि परत 1 ते 1.5 मिनिटाची फक्त आपल्याला वाट बघायची. 1 ते 1.5 मिनिटं झालं की याच्यावरचं आपण झाकण काढून बघूयात. आणि आता बघू शकताय की आंबोळी ना वरच्या बाजूने पूर्ण व्यवस्थित सुकली पाहिजे. लक्षात घ्या, ह्याला जाळ्या खूप छान पडतात, शिवाय जे काठ असतात ना ते सुद्धा छान असे कुरकुरीत होतात आणि मस्त मऊसूत होते आंबोळी. काठ ह्याचे सगळे व्यवस्थित असे मोकळे करून घ्यायचे आणि नंतर ना मग खालच्या बाजूने याला व्यवस्थित असं परतवून घ्यायचं. शक्यतो हे ना नॉनस्टिकच्या पॅनमध्येच बनवा, दुसऱ्या पॅनमध्ये ही आंबोळी बनवू नका. ज्वारीच्या पिठाला ना असं चिकटपणा नसतो, त्याच्यासाठी ना हे दुसऱ्या पॅनमध्ये बनवायला गेलात ना तर ते चिकटून बसेल आणि पाहिजे तशी व्यवस्थित तुमची आंबोळी बनणार नाही याच्यासाठी. आणि आता बघू शकताय की किती व्यवस्थित ही आंबोळी झालेली आणि पुढची सुद्धा आंबोळी मी अगदी मस्त अशी व्यवस्थित बनवून घेतलेली आहे. ह्या 3 आंबोळ्या मी तयार करून घेतलेल्या, अशाच पद्धतीने बाकीच्या सुद्धा आपण बनवून घेऊयात. तर आता इथे बघा मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं, आपल्याला आता चटणी बनवायची. तर त्याच्यासाठी ना मी अर्धा कप इतके ना ओल्या नारळाचे तुकडे घेतलेत. त्याच्यामध्ये आपल्याला ना 2 मोठे चमचे ना डाळ घालायचे, म्हणजे जी भाजकी डाळ असते ना ती घालायची याच्यामध्ये. आणि लगोलग ह्याच्यामध्ये 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या घालायच्या. सोबतच ना मी इथे 2 बेडगी मिरच्या घेतलेल्या, ज्यांना मी गरम पाण्यामध्ये भिजत घातलेलं. आणि 2 बुटकी चिंच होती, त्याला सुद्धा पाण्यातच भिजत घातलेलं, ते सुद्धा याच्यात घालून घ्यायचं. चवीनुसार मीठ घालायचं आणि मी अगदी थोडंसं पाणी इथे घातलेलं वाटण करायला. आणि जर गरज पडली तर थोड्या पाण्याचा अजून वापर करा आणि मस्त अशी चटणी सुद्धा तयार झालेली आहे. जर तुम्हाला गरज वाटलीच तर तुम्ही ह्या चटणीला तडका सुद्धा देऊ शकताय, पण मी ह्या चटणीला तडका नाही दिलेला. आणि आता तुम्ही बघू शकता की ती मस्त अशी मऊ लुसलुशीत आपली आंबोळी तयार झालेली आहे. सोबतच मस्त अशी चटणी सुद्धा बनवून तयार झालेली आहे. तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी म्हणा किंवा हलका फुलका काही खायचं असेल तर ही आंबोळी एकदा नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असला तर एक लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आता ह्याचा एक बाईट तोडून सुद्धा दाखवते. बघू शकता किती मौसूद तयार झालेली आहे आपली ही आंबोळी. चला तर मग परत भेटूया तशाच एका सुंदर आणि एका चटपटीत रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.